आज मी रवा दुधामध्ये 15 मिनटं भिजत घालून ठेवला आणि त्यापासून मुलांची फेवरेट रेसिपी बनवली। मार्केटमधून आपण विकत आणतो त्यापेक्षाही कमी खर्चामध्ये घरच्या घरी तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता। अगदी सोपी आहे आणि झटपट तयार होते। तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे, जो उपम्यासाठी आपण जाड रवा घेतो तोच आहे। यामध्ये आता 1 कप दूध घालायचं आहे। रवा आणि दूध एकत्र मिक्स करायचं आहे। यानंतर हे 15 मिनटं झाकून बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यातला जो रवा आहे तो छान फुलेल। इथे 15 मिनटं झालेत। रव्याने दूध ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे घट्ट झालं आहे। यामध्ये आता साखर घालायची आहे। साखर चावून यामध्ये घालायची आहे। मी अर्धा कप साखर घेतली, ती मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्यामध्ये मी 3 ते 4 वेलच्या घातल्या होत्या। तुमच्याकडे जर इसेन्स असेल तर तुम्ही 1 चमचा इसेन्ससुद्धा घालू शकता। मी इथे वेलची आज वापरणार आहे, त्यामुळे साखरेबरोबरच मी वेलची वाटून घेतली आहे। आता ही साखर चाळून यामध्ये घालायची आहे। तर आज आपण कपकेक किंवा वाटी केक बनवतो आहे, जे आपण कढईमध्ये बनवणार आहोत। त्याबरोबरच एअर फ्रायरमध्ये सुद्धा मी तुम्हाला कपकेक बेक करून दाखवणार आहे। साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता यामध्ये पाव कप तेल घालायचं आहे। तर इथे मी सनफ्लॉवर ऑइल घेतलं आहे। तेलसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची आहे। पण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातली की आपल्याला हे लगेचच बेक करायला ठेवायचं आहे, अजिबात वेळ घालवायचा नाही आहे। म्हणून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालण्याआधी आपण इथे वाट्या ग्रीस करून घेऊया। या वाट्या मी तेलाने ग्रीस करून घेते, म्हणजे केक अगदी अलगद निघून येईल। याबरोबरच इथे मी कढईसुद्धा प्रीहीट होण्यासाठी ठेवली आहे। जसं आपण ओव्हन प्रीहीट करतो केक बेक करण्याआधी, तसं आपल्याला इथे कढई 5 मिनटं आधी प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे। यामध्ये अशी जाळी मी उलटी ठेवली आहे आणि झाकून हे आता आपण गरम होण्यासाठी ठेवूया। आता आपण जे मिश्रण आहे त्यामध्ये बेकिंग पावडर घालूया। तर इथे मी 1 चमचा 1 TSP इतकी बेकिंग पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा म्हणजेच हाफ TSP इतका बेकिंग सोडा घेतला आहे। याबरोबरच यामध्ये आपण काहीच आंबट घातलेले नाही आहे, म्हणून यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे। यामुळे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपण जी घातली आहे ती ॲक्टिवेटसुद्धा होईल। बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातल्यानंतर लगेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे। ही प्रोसेस फास्ट करायची आहे। मिक्स केलं की लगेच आपल्याला हे वाट्यांमध्ये भरायचं आहे आणि बेक करण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे मी 3 वाट्या कढईमध्ये बेक करून दाखवणार आहे तुम्हाला, आणि उरलेलं मिश्रण आहे ते मी त्यापासून मी जे केक बनवणार आहे ते मी एअर फ्रायरमध्ये बेक करून दाखवणार आहे। एअर फ्रायरमध्ये जर तुम्हाला बेक करायचं असेल तर तुम्ही एअर फ्रायर 170 डिग्रीला प्रीहीट करून घ्या। ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकता, ओव्हनमध्ये सुद्धा तुम्हाला 170 डिग्रीला प्रीहीट करून घ्यायचा ओव्हन। आता ह्या वाट्या कढईमध्ये ठेवूया। त्याआधी इथे मी टुटी फ्रुटी घालते। टुटी फ्रुटी इथे मी वरून घातले, तुम्हाला हवं तर तुम्ही मिश्रणामध्ये घालू शकता। या वाट्या मी कढईमध्ये ठेवल्यात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवून हा केक आपल्याला 15 ते 20 मिनटं बेक करून घ्यायचा आहे। तर हे उरलेल्या वाट्या मी एअर फ्रायरमध्ये हा केक बेक करून घेतला। एअर फ्रायरमध्ये
170 डिग्रीला एअर फ्रायर मी प्रीहीट करून घेतला आणि नंतर 15 मिनटामध्ये हा केक तयार होतो एअर फ्रायरमध्ये. त्याबरोबरच ओव्हनमध्ये सुद्धा 10 ते 15 मिनटामध्ये केक तयार होतो. काढून घेऊया. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. काय नाही कढईमध्ये जे आपण केक बेक करण्यासाठी ठेवलेत ते सुद्धा तयार झालेत. पहा, वरूनच हे असे ब्राऊन दिसत आहेत. 20 मिनटं लागली केक बेक होण्यासाठी. आता इथे पहा, मी सुरीने केक तयार झाला आहे का पाहते. सुरी अगदी क्लीन आली आहे, म्हणजे केक व्यवस्थित असा बेक झाला आहे. थंड करूया. तर इथे आता सगळे केक थंड झालेत. मिसळचं सामान घेऊन येणार, बोलणार तुम्हाला दिवसभर गरज काढून घेऊया. दिवस काम करून येताना मिसळचं सामान घेऊन येतो. तर हे 3 केक आपण कढईमध्ये बनवले आणि उरलेले आपण एअर फ्रायरमध्ये बनवलेले आहेत. दोन्हीही केक मी तुम्हाला कसे झालेत ते दाखवते. अगदी सहज हा निघून आला आहे आणि पाहू शकता किती मस्त रंग आला आहे. दोन्ही बाजूने अगदी मस्त ब्राऊन रंग आला आहे. हा आपण कढईत बेक केलेला केक आहे, तरीही अगदी परफेक्ट हा तयार होतो. कढईमध्ये बेक करण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो ओव्हन किंवा एअर फ्रायरपेक्षा, पण केक अगदी तसाच होतो. तर इथे सगळे केक आपले तयार झाले आहेत. पाहू शकता अगदी मस्त दिसत आहेत. अगदी घरच्या साहित्यामध्ये हे तयार होतात. आता मी तुम्हाला केक तोडून दाखवते. हा आपण एअर फ्रायरमध्ये बेक केलेला केक आहे. आणि हा कढईमध्ये बेक केलेला केक आहे. एअर फ्रायरमध्ये बेक केलेला केक इथे मी तोडून दाखवते. पहा, आतपर्यंत अगदी हलका झाला आहे, स्पॉन्जी झाला आहे. आणि आता कढईमधला केक पाहूया. हा सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी हलका आहे, स्पॉन्जी आहे. आणि रव्याचा असला तरी अजिबात हा कुस्करत नाही आहे. मैदा आपण अजिबात वापरलेला नाही आहे हा केक बनवण्यासाठी. मुलांचा हा फेवरेट केक एकदा तरी नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.